उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येते, पण चित्रीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. खरंच आयुष्य खूप छोटं असतं. आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत खेळत जगायचं असतं. खरंच क्लासेस म्हणलं की चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल नक्कीच येतं. टीचर मधला आणि आमच्यामधला बॉन्डिंग खूपच भारी. दिव्यानी मिस, आपल्यातला हा कोव्हॅलंट बॉन्ड तुटणार तर नाही ना? मैत्रिणी भेटू कधी जीवनाच्या एका वाटेवर. मैत्रिणी भेटू जीवनाच्या कधी एका वाटेवर. काढू आठवण ट्युशनच्या दिवसांची, मनसोक्त जगलेल्या क्षणांची. आम्हाला तेव्हाही हा आजचा क्षण नक्कीच आठवेल. केमिस्ट्रीला आपल्याला कोण होते? कल्याणकर सर नाव त्यांचे होते. शिक्षक ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे होते. जरा हटके होते, पण त्यांनी कोडले सर्वांचे मटके होते. फिजिक्स के दोहरे सुनकर लगते थे बोरिंग. फिर कल्याणकर सर बोलते थे, यही सब्जेक्ट बनाऊंगा मैं स्कोरिंग. आमच्यासोबत जास्त काळ राहिले नाही, फक्त 1.5 वर्ष होते, पण त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं आणि त्यांनी आम्हाला आपलंसं करून घेतलं. अवघड वाटणाऱ्या रिॲक्शन त्यांनी सोप्या करून शिकवल्या. बायोलॉजी म्हटलं की दिव्यानी मिस आठवतात. बायोलॉजीला आपल्याला कोण होत्या? दिव्यानी मिस नाव त्यांचे होते. टीचर त्या बायोलॉजीच्या होत्या, पण आम्हाला कुठलाही जनरल नॉलेजचा क्वेश्चन पडो त्याचं उत्तर दिव्यानी मिसकडे नक्कीच असायचं. जिंदगी मौत से कितना भी लड़ले, जीत मौत की होती है. दिव्यानी मिस बायोलॉजी की टेस्ट के दिन आपकी जरूर याद आती है. प्रश्न विषयाचा असो किंवा बाहेरचा, उत्तर मॅडमकडे नक्कीच असतं. थँक्यू मिस, तुम्ही आम्हाला प्रत्येक क्षणाला गायडन्स केल्याबद्दल. द हार्ट ऑफ द ट्रिनिटी क्लासेस म्हटलं की आठवतात सतीश सर. सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे सतीश सर. खरंच सर, रागवलेली विद्यार्थिनी माझी सानिका, पण तुझ्या चांगल्यासाठी होतं ते. खरंच सर, जर तुम्हाला बोललो असं उलटून आमच्याकडून झाल्या असतील चुका, विसरून जा, ठेवू नका मनात काही. ताइडी हे शब्द हमेशा कान में गूंजेंगे. सतीश सर, हम लोग आपको कभी नहीं भूल पाएंगे. इंग्लिश म्हणली की भीती वाटायची, पण सतीश सरांनी आम्हाला अगदी बेसिक पासून शिकवलं. थँक्यू सर, आमचं बेसिक क्लिअर केल्याबद्दल. आणि आता मी बोलू शकते ते म्हणजे सतीश सर. आठवा कोण राहिला आता? सर्वांचे आवडते उमेश सर. सरांच्या सोकाटोवाच्या ट्रिक्सने अवघड वाटणारे गणित सुद्धा सोपे वाटायला लागले. आम्हाला बेसिक पासून शिकवलं उमेश सरांनी. आम्हाला मॅथ्सचं यम सुद्धा माहीत नसायचं. साधी ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जरी करायची असली तरी थोडी चुकायची, पण ते सरांनी आम्हाला खूप बेसिक पासून शिकवलं. थँक्यू सर, आमचं बेसिक क्लिअर केल्याबद्दल. आणि उमेश सरांनी फक्त आम्हाला मॅथ शिकवलं नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे शिकवलं. मी जेव्हापासून या क्लासेसमध्ये आलो तेव्हापासून असं कधी झालं की कल्याणकर सरांची तब्येत, उमेश सरांची तब्येत बरोबर नाही किंवा स्वतःचं लेक्चर नाही, कधीही उमेश सरांचं लेक्चर असायचं. सर, कधी तुम्हाला कंटाळा येत नाही का? मॅथचे सर कधीच गिफ्ट मध्ये एक सरला ते बॉक्स देऊन जा तब्येत. त्याच्यामुळे हॅशटॅग उमेश सर. जस्ट 2 लाइन्स फॉर माय फ्रेंड्स. सच्चे दोस्त अलग नहीं होते, दूरियां होती है लेकिन दिल दूर नहीं होते. दोस्ती भी अजब होती है, पास होने पर कदर नहीं होती और दूर जाने पर याद आती है. सूर्यासारखी तळपून जावे चित्रवरून जाताना, दगडालाही पाझर यावा निरोप शेवटचा घेताना. आखिर अलविदा कहते हैं, हो सके तो स्वीकार कर लेना. अगर वक्त मिले तो हमें जरूर याद कर लेना.